रोजी सायंकाळीचे सुमारास श्री सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर यांना गोपनीय माहिती मिळाली की श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जर्मन हॉस्पिटलचे मागे पाण्याचे पाटाजवळ 2 इसम हे गावठी कट्टा व जिवंत कारतुसेसह संशयितरित्या फिरत आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे PSI आप्पासाहेब हंडाळ आप्पा पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली। त्याप्रसंगी अंधझडती घेत असताना त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल जिवंत कारतुसे बाळगणारे 2 आरोपीला अटक केली आहे। पुढील प्रमाणे त्यांचे नाव नाजम अनवर पठाण वय 25 वर्ष राहणार वॉर्ड नंबर 2 मोहम्मद जाफर खुदाबख्श पटेल वय वर्ष 18 राहणार काजी बाबा रोड श्रीरामपूर यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास PSI आप्पासाहेब हंडाळ श्रीरामपूर हे करत आहे। MSS न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर। काल रोजी श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये यातील आरोपी नामे नाजिम अनवर पठाण वार्ड नंबर 2 वय वर्ष 25, त्याचप्रमाणे मोहम्मद जाफर खुदबख्श पटेल हे देखील वार्ड नंबर 2 हे दोघंही आरोपी गावठी कट्टा त्याचप्रमाणे कारतुसासह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरामध्ये काल सायंकाळच्या टायमिंगला या दोघंही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचं गावठी कट्टा किंवा पिस्टल त्याचप्रमाणे जे काही कारतूस आहेत ते कारतूस किंवा 2 जिवंत कारतूस त्याचप्रमाणे एक धारदार चॉपर मिळून आलेला आहे। दोघंही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमान्वये या दोघंही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या दोघंही आरोपींकडे तपास करत असताना श्रीरामपूर शहरातीलच एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराकडून यांनी ही जी पिस्टल आहे ही पिस्टल विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहेत। त्याही आरोपीला त्याचे नाव शाहरुख पटेल संजय नगर वार्ड नंबर 1 असे आहेत। त्यालाही या गुन्ह्यामध्ये आपण सहआरोपी केलेले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार यांच्या सूचनेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर येथील PSI हंडाळ करत आहेत। यामध्ये हे जे पिस्टल आहेत हे नेमके कशासाठी आणलेत, कोठून आणले या सर्व बाबींवर बारकाईने तपास करण्यात येत आहे।